म्हणजे त्यांचे कितीतरी धंदे एकत्र होते, कितीतरी संस्थांमध्ये ते एकत्र काम करत होते. सुषमाताईंनी तर लिस्टच वाचलेली आहे. या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारवंत, शिक्षक म्हणजे शिक्षित, श्रीमंत, गाड्या घोड्यावाले अशा प्रगल्भ सो कॉल्ड राजकारणी, अधिकारी या सगळ्या लोकांची काय खरंच मती कुंठित झाली आहे का, असं मला वाटायला लागलं. नमस्कार. खरंच म्हणजे आता या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारवंत, शिक्षक म्हणजे शिक्षित, श्रीमंत, गाड्या घोड्यावाले अशा प्रगल्भ सो कॉल्ड राजकारणी, अधिकारी या सगळ्या लोकांची काय खरंच मती कुंठित झाली आहे का, असं मला वाटायला लागलं. अरुणा सबाने खरं तर माझ्या खूप चांगल्या मैत्रीण आहेत, त्या अत्यंत चांगल्या विचारवंत आहेत, पण 100% त्या लॉयर नाही. माझा प्रश्न असेल पहिला त्यांना की कुठल्या IPCच्या कुठल्या कलमाच्या अंतर्गत त्यांना आपण गुन्हेगार करायचा आहे. आणि माझी काळजी किंवा चिंता ही असेल की अशा पद्धतीनं या भोंदूबाबा खरातकडे स्वेच्छेने गेल्या महिलांवर जर आपण गुन्हे दाखल करत असू तर उद्या महिला ज्या ज्या ठिकाणी म्हणून जातात, म्हणजे दळणाची चक्की असो तर चक्कीवाला, सिलेंडर आणायला गेलो तर सिलेंडरवाला, किराणा आणायला गेलो तर किराणावाला, कपडे आणायला गेलो तर साडीवाला, डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर साहेब स्वतः, सोनोग्राफी करायला गेलो तर सोनोग्राफीवाला, भाजीवाल्याकडे गेलो तर भाजीवाला, या लोकांनी स्वेच्छेने आपण त्यांच्याकडे काहीतरी सर्व्हिसेस घ्यायला गेलेलो आहे म्हणून जर त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतील तर हे सगळेजण त्यांना मुक्त हस्ताने मोलेस्टेट करायला, सेक्शुअली अब्यूज करायला, म्हणजे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायला मोकाट सुटतील. आता ते म्हणतील याच्याकडे स्वेच्छेने का गेल्या, तर हा स्वतःला भविष्यवेत्ता म्हणत होता, काहीतरी दगडगोटे देत होता अंगठ्यांमध्ये, काहीतरी पाणी प्यायला देत होता. आणि ही सगळी बडी धेंड जी आहेत, दीपक केसरकरांपासून रुपाली चाकणकरांपर्यंत आणि आशिष शेलार पासून चंद्रकांत दादापर्यंत जे पत्रिकेत नाव आहेत, मिलिंद दारवेकर पासून तर याच्यापर्यंत, या सगळ्यांनी हे आमचे गुरु आहेत, यांच्यामुळे आम्ही आज इथे आहोत, आमचं भविष्य पाहायला आम्ही त्यांच्याकडे जातो. म्हणजे मला पक्की न्यूज आहे ही की पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूरचा एक MLA फॉर्म कधी भरू, किती वाजता, सोबत कोणाला नेऊ, असे मेसेजेस आहेत बाबाचे आणि त्यांचे. उभं राहताना विधानसभेला किंवा लोकसभेला उभं राहताना मी फॉर्म कधी भरू, मी कोणासोबत जाऊ, असं त्यांना विचारत आहे. आता जो आमदार एक 8-10 लाखाच्या वस्तीचं प्रतिनिधित्व करतो आणि किमान 2-2.5 लाख मतं घेऊन निवडून येतो, म्हणजे किती फॉलोअर्स आहेत त्याचे, मग तो जातो म्हणून त्याच्या मागे मागे हे भोळी भाबडी जनता जाईल की नाही. आणि त्यांना जर असं गुन्हेगार करतो म्हटलं तर हे जे सगळे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत आपले, या सगळ्यांना सुद्धा त्यांच्याकडे येणाऱ्या महिलांवर अत्याचार करण्याची परमिशन देण्यासारखं होईल, असं मला स्ट्रॉंगली वाटतं. धन्यवाद. महिला आयोगाचे अध्यक्ष आणि त्यांच्याकडे जाणाऱ्या महिला यांच्या केसमध्येच फरक आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा या त्यांच्या शिवनिका नावाच्या संस्थांवर विश्वस्त होत्या, त्यांच्या बाबांच्या पत्रिकेवर शोकाकुल होत्या, त्यांच्या मुलीच्या जस्ट 3 महिने 5 महिने झाले या वर्षातल्या त्यांच्या मुलीच्या पत्रिकेवर प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांना मिळालेल्या जे काय 45 किलोमीटर पाईपलाईन टाकून पाणी मिळालं कुठल्या तरी धरणाचं, त्या डील मध्ये किंवा ते करून घेत असताना जलसंपदा मंत्री तत्कालीन यांच्याकडे त्यांना घेऊन जाणाऱ्या मीडिएटर होत्या. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे. शिवाय त्यांची सगळी इस्टेट आतापर्यंत या 5-7 वर्षात 70 पटीनं वाढलेली आहे. आणि त्याचं गुम लक्षात आलं की त्यांच्या बहिणीच्या कुठल्या तरी बँक अकाउंटला, पतसंस्थेच्या अकाउंटला नॉमिनी कोण आहे, तर बाबा. म्हणजे यांचे बाकीचे लैंगिक संबंध असतील किंवा नाही याबद्दल मी चर्चा करणार नाही, पण आर्थिक संबंध नक्की होते हे त्यांच्यातली देवाणघेवाण दाखवते आहे. जो चौधरी बाबाचा पार्टनर तोच चौधरी निलेश चाकणकरांचा पार्टनर आणि सोहम चाकणकरांचा पार्टनर आहे. म्हणजे त्यांचे कितीतरी धंदे एकत्र होते,
कितीतरी संस्थांमध्ये ते एकत्र काम करत होते. सुषमाताईंनी तर लिस्टच वाचलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे. पण बाकीच्या महिलांवर कुठल्या कलमाअंतर्गत आपण गुन्हा दाखल करणार, याचंही उत्तर आपण कुठंतरी दिलं पाहिजे असं मला वाटतं.